उपचार घेण्यापेक्षा जेव्हा आपण स्वस्थ आहोत तेव्हा नियमितपणे दिनचर्येचे पालन करून नेहमी निरोगी राहणं हेच खरं आरोग्य आहे. आपलं शरीर निसर्गाच्या तालावर चालतं. सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा आपल्या शरीराने जागं व्हावं आणि सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा आपल्या शरीराला विश्रांती मिळावी, ही खरी दिनचर्येची संकल्पना आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने आपलं मन शांत राहतं आणि आपले विचार स्पष्ट होतात. त्यानंतर तिळतेलाने अभ्यंग करणं, जिव्हा निर्लेखन करणं आणि दातांची काळजी घेणं. या तिळतेलाने अभ्यंग केल्यामुळे आपली त्वचा, आपले स्नायू आणि सांधे मजबूत होतात. आयुर्वेद म्हणतं जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हाच तुम्ही खा आणि खाताना आपल्या घरचा ताजा सकस असा आहार घ्या. त्यानंतर दिवसभर सक्रिय राहणं आणि संध्याकाळी वेळेवर झोपणं, की जेणेकरून आपल्या शरीराला स्वतःला बरे करण्याची संधी मिळेल. तर अशा प्रकारे नियमित आपण जर ह्या दिनचर्येचं पालन करतोय तर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, मन शरीर शांत राहतं. त्याशिवाय मन, श्वास आणि शरीर यामध्ये सुंदर समतोल राखला जातो, की ज्यामुळे आपले आयुष्य एक नवीन ऊर्जेनं भरून जातं. आयुर्वेदाचं म्हणणं हेच आहे की जर तुम्हाला दीर्घायुष्य मिळवायचं आहे तर त्यातलं रहस्य हेच आहे की तुम्ही नियमितपणे दिनचर्येचं पालन करावं. तर प्रेक्षक हो, मी ही आयुर्वेदिक दिनचर्या संक्षिप्तपणे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर विस्तारितपणे यावर काही व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये अवश्य सांगा. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि सर्व संतु निरामया.